आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात पावसासंदर्भातल्या बातमीनं। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ असेल किंवा कोकण घाटमाथ्यावर दमदार पावसानं तडाखा दिला। आज कोकण घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे। उर्वरित राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस मंदावलाय। कोकणातील रायगड, रत्नागिरी तसंच सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। तर मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। संपूर्ण राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा काय इशारा देण्यात आलाय आपण एक नजर टाकूयात। मुसळधार पावसाचा इशारा हा रायगड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे पावसाचा। तर रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरू आहे। सातारा जिल्ह्याला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि त्यासोबत चौथा जिल्हा आहे भंडारा, इथे देखील अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्या खालोखाल जोरदार पावसाचा इशारा मुंबईला देण्यात आलाय। त्यासोबत पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर ठाणे असेल किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे हवामान विभागाकडून। तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कुठे बरसू शकतो त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। बुलढाण्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अकोला या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। अमरावतीला सुद्धा मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर वाशिम असेल किंवा यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।